नमस्कार. आजचा आपला विषय आहे हाऊसिंग सोसायटीसाठी लागणाऱ्या म्हणजेच बंधनकारक असणाऱ्या इन्शुरन्स पॉलिसीज. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहेच की आपल्या हाऊसिंग सोसायटीचा म्हणजे जिथे आपण राहतो त्या हाऊसिंग सोसायटीचा दैनंदिन कारभार हे त्या सोसायटीचे मॅनेजिंग कमिटीचे मेंबर्स विशेषतः सेक्रेटरी, चेअरमन आणि खजिनदार पाहत असतात. हाऊसिंग सोसायटीचं हे जे कामकाजाचं स्वरूप आहे ना ते व्यापक असतं आणि या मॅनेजिंग कमिटीला सोसायटी बायलॉज व्यतिरिक्त इतर कितीतरी कायद्यांचं पालन करावं लागतं. पण हे जे काम ते सोसायटीचं करत असतात ना ते पूर्णतः फ्री ऑफ कॉस्ट करत असतात. म्हणजे ते कुठलंही मानधन किंवा पगार घेत नाही. पण जरी ते हे काम फुकट करत असले तरी त्यांची जी ही ऑफिशियल पोस्ट आहे, त्यांना जो एक पद मिळाले, ते पदाधिकारी आहेत आणि त्या पदाधिकारी असल्यामुळे ते जे काही काम करतात सोसायटीचं त्याच्यामुळे ते काही लायबिलिटीज क्रिएट करतात, त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या येतात आणि मग त्यांनी काम करत असताना त्यांच्या कामात जर काही दिरंगाई झाली किंवा त्यांच्या कामात काही चूक झाली आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीचं शारीरिक किंवा आर्थिक नुकसान झालं तर अशी संबंधित व्यक्ती मॅनेजिंग कमिटीवरती विशेषतः हे तिघंजण आहेत ना, सेक्रेटरी, चेअरमन आणि खजिनदार, यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू शकते. ओके नाही. आणि ही कायदेशीर कारवाई त्यांनी केली की हे तिघंजणं असं नाही सांगू शकत, नाही नाही आम्ही हे काम फुकट करतो तर आम्ही बांधील नाही आहोत, असं होत नाही. काम तुम्ही फुकट करा किंवा काम पैसे घेऊन करा, मानधन घेऊन करा, जबाबदारी तुम्हाला झटकता येत नाही. तर मग असे खटले कोण करू शकतं त्यांच्यावरती? कायदेशीर कारवाई त्यांच्यावरती कोण करू शकतो? जर त्यांच्या कामात चूक झाली तर तो कोणीही करू शकतं. मग तो सोसायटीचा सभासद असू शकतो. त्याच्यानंतर सोसायटी काम करताना विविध लोकांशी कॉन्ट्रॅक्ट करते, तर एखादा कॉन्ट्रॅक्टर करू शकतो, कॉन्ट्रॅक्टरचा एखादा एम्प्लॉई करू शकतो किंवा अगदी सहज तुमच्या सोसायटीत कोणाला भेटायला आलेला एखादा व्हिजिटरसुद्धा तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतो. तर अशा प्रकारच्या संकटांना त्यांना कुठल्या कुठल्या परिस्थितीत तोंड द्यावं लागतं, हो ना. आणि त्याच्यासाठी सोसायटीकडे कुठल्या कुठल्या इन्शुरन्स पॉलिसी असणं बंधनकारक आहे की ज्याच्यामुळे ते अशा कायदेशीर कारवाईला चांगल्या प्रकारे फेस करू शकतील. याविषयी आपण माहिती घेणार आहोत 2 व्हिडिओमधून, कारण एका व्हिडिओमध्ये नाही होऊ शकत, तो व्हिडिओ खूप मोठा होईल. तर 2 विभागात आपण व्हिडिओ करणार आहोत सोसायटीकडे बंधनकारक असणारा इन्शुरन्स पॉलिसीचा. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टी इन्शुरन्स म्हणजे संपत्ती विम्याविषयी बोलू आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण लायबिलिटी इन्शुरन्स म्हणजेच दायित्व विम्याविषयी बोलू. तर तुम्हाला माहितीच आहे की सोसायटीचं कामकाज हे सोसायटी बायलॉजप्रमाणे चालतं आणि सोसायटी बायलॉजप्रमाणे संपत्तीचा विमा करणं, सोसायटीच्या संपत्तीचा विमा करणं हे बंधनकारक आहे, मॅन्डेटरी आहे कमिटी मेंबर्ससाठी. ठीक आहे. तर बायलॉजमध्ये फक्त इतकंच लिहिलं आहे की सोसायटीचा प्रॉपर्टी सुरक्षित ठेवणं आणि प्रॉपर्टीचा विमा करणं हे मॅनेजिंग कमिटीसाठी बंधनकारक आहे. पण मग कुठल्या प्रकारचा विमा म्हणजे संपत्ती विमा असतो याची आता आपण माहिती करून घेऊया. तर संपत्ती विमामध्ये सगळ्यात पहिला विमा येतो तो म्हणजे अग्निसुरक्षा म्हणजेच फायर इन्शुरन्स. म्हणजेच अग्निविमा आपल्या सोसायटीची जी इमूवेबल प्रॉपर्टी आहे आणि मूवेबल प्रॉपर्टी आहे म्हणजेच स्थावर मालमत्ता आणि जंगम मालमत्ता ह्याचं संरक्षण करतो. आता इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये बघा काय काय येऊ शकतं. तर सोसायटीची बिल्डिंग येऊ शकते, सोसायटीचं ऑफिस येऊ शकतं, कंपाऊंड वॉल येऊ शकते. सोसायटीमध्ये समजा जिम असेल, स्विमिंग पूल असेल, क्लब हाऊस असेल, तर ह्यात सगळ्याचं जे सिव्हिल स्ट्रक्चर असतं ना, बांधकाम असतं, ते इमूवेबल प्रॉपर्टीमध्ये येऊ शकतं. उदाहरण देते मी तुम्हाला. आणि मुवेबल प्रॉपर्टीमध्ये काय काय येऊ शकतं. तर मुवेबल प्रॉपर्टी म्हणजे कंटेंट्स, त्या इमारतीच्या आतमध्ये काय काय असतं. इंडिव्हिज्युअल फ्लॅटच्या आत मी म्हणत नाही, ओव्हरऑल इमारतीच्या आत. म्हणजे समजा जिम असेल तर जिमची उपकरणं असतात, क्लब हाऊस असेल तर क्लब हाऊसची उपकरणं असतात, सोसायटीची बिल्डिंग म्हटलं तर त्याच्यामध्ये पाईप्स येतात, केबल्स येतात, हो की नाही. तर अशा प्रकारे सिव्हिल स्ट्रक्चरच्या आत ज्या ज्या वस्तू येतात, जे जे कंटेंट्स येतात, त्या सगळ्याचं इन्शुरन्स मुवेबल प्रॉपर्टीच्या अंडर होतं. म्हणजे फायर इन्शुरन्समध्ये इमूवेबल प्रॉपर्टी आणि मुवेबल प्रॉपर्टी कव्हर होतात. पण याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल फ्लॅट येत नाही. इंडिव्हिज्युअल फ्लॅट्स आणि त्याच्या आतल्या ज्या वस्तू असतात की नाही, त्या गोष्टींचा विमा प्रत्येक फ्लॅटधारकाने स्वतःचा वेगळा उतरवणं गरजेचं असतं. ठीक आहे. मग आता ह्या पॉलिसीचं नाव अग्निसुरक्षा पॉलिसी किंवा
फायर इन्शुरन्स असेल म्हणजे मग ती फक्त आगीपासूनच आपल्या प्रॉपर्टीचं रक्षण करते का? नाही. आगी व्यतिरिक्त ती इतर कितीतरी नैसर्गिक आपत्तीपासून, नॅचरल कॅलॅमिटीपासून आपलं रक्षण करते. ठीक आहे. जसं आग तर झालंच का, पण अजून नैसर्गिक कॅलॅमिटी काय येणार? तर वीज पडणं, पूर, वादळ, चक्रीवादळ, भूकंप, दरड कोसळणं, त्याच्यानंतर जमीन खचणं. आणि तुम्हाला माहिती आहे अलीकडे ह्या घटना वारंवार घडतात. म्हणजे जमीन खचणं वगैरे तर मला वाटलं नाही कधी आम्ही या विषयाचा अभ्यास करताना अशा काही घटना होऊ शकतील. पण अशा घटना झालेल्या आहे. अख्खी गावाच्या गावं जमीन खचल्यामुळे उद्ध्वस्त झालेली आहे. ठीक आहे. तर अग्नी झालं, पूर झालं, वादळ झालं, चक्रीवादळ झालं, भूकंप, त्याच्यानंतर ह्याच्या व्यतिरिक्त त्सुनामी, त्याच्यानंतर स्फोट होणं, आणि किंवा इम्पॅक्ट म्हणजे एखादी वस्तू येऊन तुमच्या प्रॉपर्टीवरती आदळणं, किंवा दहशतवाद आणि दंगा आणि पाईप पाण्याचे फुटल्याने होणारं नुकसान, पाण्याच्या मोठ्या टाक्या फुटल्याने होणारं नुकसान, अशा बरेचसे जे रिस्क आहे, बरेचसे जे धोके आहे, त्याच्यापासून संरक्षण देते ही आपली अग्निसुरक्षा पॉलिसी, फायर इन्शुरन्स पॉलिसी. आता संरक्षण, बघा तुम्ही जेव्हा जेव्हा ह्या व्हिडिओमध्ये संरक्षण देते याचा अर्थ काय होतो माहिती आहे? की एखाद्या वस्तूचं नुकसान झालं तर ती वस्तू रिपेअर करण्यासाठी लागणारा खर्च ती पॉलिसी देते, किंवा ती वस्तू रिपेअर करण्याच्या पलीकडची असेल तर त्या वस्तूऐवजी त्याच वस्तूसारखी दुसरी वस्तू रिप्लेस करण्याचा खर्च देते. संरक्षण देते म्हणजे रिपेअर करण्याचा खर्च देते किंवा रिप्लेसमेंट करण्याचा खर्च देते. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर ह्या व्हिडिओमध्ये बरेचदा ना फायर अँड अलाइड पेरिल्स हा शब्द येईल. फायर अँड अलाइड पेरिल्स म्हणजे मराठीमध्ये आपण बोलू शकतो अग्नी आणि इतर, अग्नी आदी. फायर अँड अलाइड म्हणजे अग्नी आदी सुरक्षा. म्हणजे मग त्याच्यामध्ये मी आता जे सांगितले ना तुम्हाला, अग्नी व्यतिरिक्त ज्या पण नैसर्गिक कॅलॅमिटीज येतील, जसं वादळ, चक्रीवादळ, पूर, दरड कोसळणं, ह्या सगळे जे मी आता वरती सांगितले आहे ना, त्याला आपण म्हणतो फायर अँड अलाइड पेरिल्स. ठीक आहे. तर ह्याच्यापुढे लक्षात ठेवा, संरक्षण म्हणजे रिपेअर ऑर रिप्लेसमेंट, आणि फायर अँड अलाइड पेरिल्स म्हणजे काय ते मी आता तुम्हाला सांगितलेच. नंतर आपण दुसऱ्या प्रकारची पॉलिसी आहे. पॉलिसीमध्ये दुसऱ्या प्रकारची पॉलिसी आहे बर्ग्लरी पॉलिसी, म्हणजे घरफोडी पॉलिसी. तर समजा आता तुम्हाला माहिती आहे की अलीकडे ना खूप नवीन नवीन प्रोजेक्ट्स येतात आणि त्या प्रोजेक्ट्समध्ये तर पंचतारांकित हॉटेलसारख्या सगळ्या सुविधा असतात. शिवाय जुन्या बिल्डिंगीसुद्धा कितीतरी रिडेव्हलपमेंटला गेल्या आहेत, जात आहेत. तर ह्या जुन्या बिल्डिंग पाडून त्याच्या जागी ज्या मोठ्या इमारती बनतात त्याच्यामध्ये पंचतारांकित हॉटेलसारख्या सुविधा असतात. म्हणजे मी ज्या बघितल्या आहे ना त्याच्यामध्ये क्लब हाऊस असतं, स्विमिंग पूल असतं, जिम असतं, क्रेश असतं, लायब्ररी असते, प्लस गेस्ट, आता फॉरेनमध्ये कसं गेस्टसाठी राहण्यासाठी वेगळ्या रूम्स असतात, तशा प्रकारच्या वेगळ्या रूम्स या मोठ्या मोठ्या सोसायटींमध्ये असतात. आणखीन ऑफिस स्पेस पण असतं. तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना खूप किमती सामान असतं. ठीक आहे. तर मग असं किमती सामान जर घरफोडी होऊन चोरीला गेलं तर त्यापासूनचं जे संरक्षण आहे ती ही बर्ग्लरी पॉलिसी देते. म्हणजे एखादी वस्तू जर घरफोडी होऊन चोरीला गेली, हो की नाही, तर त्याची नुकसान भरपाई ही बर्ग्लरी इन्शुरन्स पॉलिसी देते. आणखी तुम्हाला माहिती आहे घरफोडी म्हणजे काय? तर फोर्सिबल एंट्री होते. फोर्सिबल एंट्रीमध्ये काय होतं? दरवाजा फोडला जातो, खिडक्या फोडल्या जातात, टाळी फोडली जातात, कुठूनही एंट्री मिळवण्यासाठी. मग हे फोर्सिबल एंट्री होत असताना त्या इमारतीचं थोडंफार नुकसान होतंच की नाही. तर ही बर्ग्लरी पॉलिसी चोरी गेलेल्या वस्तूंची तर नुकसान भरपाई देतेच, पण इमारतीला झालेलं नुकसान रिपेअर करण्यासाठी जो लागतो तो खर्चसुद्धा भरपाई करून मिळतो. ठीक आहे. पण याच्यामध्ये लार्सेन्सी म्हणजे भुरट्या चोरीचा समावेश होत नाही. ठीक आहे. आता फायर इन्शुरन्स झालं, बर्ग्लरी इन्शुरन्स झालं. आता तिसऱ्या प्रकारचा प्रॉपर्टी इन्शुरन्स म्हणजे मनी इन्शुरन्स. हल्लीकडे फारसं व्यवहार आहे ना हे रोखीमध्ये होत नाही, कॅशमध्ये होत नाही. पण समजा तुमच्याकडे कॅशमध्ये व्यवहार होत असतील, ठीक आहे, तर मग अशी कॅश सोसायटीचे मॅनेजिंग कमिटीचे पदाधिकारी किंवा सोसायटीचा एखादा एम्प्लॉई
सोसायटीच्या कामकाजाच्या संदर्भातली कॅश किंवा नगद घेऊन एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, आता ते कुठलं ठिकाण ते पॉलिसीमध्ये नमूद केलेलं असतं, जसं सोसायटी ऑफिसमधून बँकेमध्ये किंवा बँकेमधून सोसायटी ऑफिसमध्ये किंवा सोसायटी ऑफिसमधून पोस्ट ऑफिसमध्ये, असं तो ह्या अशा काही ठिकाणी जे पॉलिसीमध्ये नमूद केले आहे अशा ठिकाणी जर हे वरील जी व्यक्ती मी सांगितली आहे तुम्हाला ते नगद घेऊन जात असताना ती कॅश जर लुटली गेली, ठीक आहे, म्हणजे ती कॅश जर लुटली गेली, चोरीला गेली किंवा अशा काही पण आकस्मिक कारणामुळे जर ती कॅश चोरीला गेली तर ते जे नुकसान आहे ते भरून काढण्यासाठी कुठली पॉलिसी आपल्याला घ्यावी लागते? मनी इन्शुरन्स पॉलिसी. ठीक आहे, म्हणजे मनी इन ट्रान्झिट, प्रवासात असणारी नगद, ही नगद कव्हर करतं मनी इन्शुरन्स पॉलिसी. ह्या व्यतिरिक्त सोसायटी ऑफिसमध्ये असलेली तिजोरीत असलेली, म्हणजे महत्त्वाचं, तिजोरीत असलेली कॅशसुद्धा मनी इन्शुरन्स पॉलिसी कव्हर करते. आता चौथी जी पॉलिसी आहे, म्हणजे बघा, अग्नी झालं, बर्गलरी झालं, मनी झालं, आता चौथी पॉलिसी आहे सायबर सिक्युरिटी पॉलिसी. जसं मी तुम्हाला सांगितलं की हल्ली नगदचे व्यवहार होत नाही, सगळे जे आर्थिक व्यवहार आहेत सोसायटीचे हे ऑनलाईनच होतात. मग ऑनलाईन व्यवहार जेव्हा आपण करत असतो तेव्हा काही सायबर फसवणुकीचे प्रकार होतात, जसं सायबर अटॅक, हॅकिंग, आयडेंटिटी थेफ्ट इत्यादी. तर अशा प्रकारचे सायबर फसवणुकीमध्ये जर काही आपलं सोसायटीचं आर्थिक नुकसान झालं तर हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सायबर इन्शुरन्स पॉलिसी गरजेची असते. आता ही सायबर इन्शुरन्स पॉलिसी हे अशा प्रकारे झालेलं आर्थिक नुकसान तर भरून काढतेच, पण ह्या व्यतिरिक्त जो कॉम्प्युटर करप्ट झालेला आहे तो रिफर्बिश करण्याकरता लागणारा खर्चसुद्धा या पॉलिसीच्या अंतर्गत मिळतो. शिवाय काही डेटा करप्ट झाला असेल तर तो डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी जो काही खर्च लागतो, समजा एखाद्या कन्सल्टंटला, IT कन्सल्टंटला आपण ह्याच्या बाबतीत त्याच्या काही सर्व्हिसेस घेतल्या तर असा सगळा लागणारा खर्च, ठीक आहे, म्हणजे सायबर फसवणुकीमुळे होणारा खर्चाची भरपाई देते, कॉम्प्युटर रिफर्बिश करण्याकरता लागणाऱ्या खर्चाची भरपाई देते, डेटा रिट्राईव्ह करण्यासाठी जो खर्च लागतो त्याची भरपाई देते. आणि जर सोसायटीच्या मुळे एखाद्या थर्ड पार्टीचं काही आर्थिक नुकसान झालं असेल आणि त्या थर्ड पार्टीने जर सोसायटीवरती काही कायदेशीर कारवाई केली तर अशा कायदेशीर कारवाईनंतर जर कोर्टाने सोसायटीला अशी ऑर्डर दिली की बाबा हे तुम्हाला नुकसान भरपाई या व्यक्तीला देणं गरजेचं आहे, तर ह्या सगळ्या नुकसान भरपाईचा लागणारा जो खर्च, शिवाय त्या माणसाने जो लिगल कॉस्ट कोर्टाने सांगितलं असेल की त्याला जो लागणारा लिगल खर्च त्या व्यक्तीने जो केलेला आहे, ठीक आहे, नुकसान भरपाई द्या प्लस लिगल खर्च जो त्यांनी केलेला आहे ही केस फाईट करण्याकरता तो सुद्धा तुम्हालाच द्यावा लागेल. तर हा सगळा खर्चसुद्धा ही पॉलिसी, सायबर सिक्युरिटी पॉलिसी आपल्याला देत असते. ठीक आहे, आता ह्याच्या व्यतिरिक्त पाचवी पॉलिसी कुठली, तर इलेक्ट्रिक इक्विपमेंट पॉलिसी. इलेक्ट्रिक इक्विपमेंट पॉलिसीमध्ये ना, आता तुम्हाला माहिती आहे सोसायटीकडे बरेच इलेक्ट्रिक इक्विपमेंट असतात, जसं कॉम्प्युटर असतो, प्रिंटर असतो, स्टॅबिलायझर असतो, स्कॅनर असतो, ठीक आहे ना. तर ह्या ज्या सगळ्या इलेक्ट्रिक आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे, तर ह्या इलेक्ट्रिक इन्स्ट्रुमेंटचं जर काही नुकसान झालं तर त्याची भरपाई ही इलेक्ट्रिक इक्विपमेंट पॉलिसी देते. बरं, मग ह्या गोष्टींचं कशामुळे नुकसान झाल्यास आपल्याला पॉलिसी अंतर्गत नुकसान भरपाई मिळते त्याची कारणं आपण बघूया. तर या गोष्टींचं नुकसान होऊ शकतं फायर अँड अलाइड पेरिल्स. फायर अँड अलाइड पेरिल्समध्ये मगाशी मी काय सांगितलं, अग्नी, वादळ, चक्रीवादळ, पूर, भूकंप, सुनामी इत्यादी इत्यादी इत्यादी. या व्यतिरिक्त बर्गलरी इन्शुरन्सच्या अंडर जे असतं ना, चोरी आणि घरफोडी, तर या उपकरणांचं फायर अलाइड पेरिल्समुळे नुकसान झालं तर भरपाई मिळते. या वस्तूंची चोरी झाली, घरफोडीने चोरी झाली तर त्याची नुकसान भरपाई मिळते. शिवाय वातावरणातील आर्द्रतेमुळे, वातावरणातील दमटपणामुळे जर ह्या इलेक्ट्रिक उपकरणांचं नुकसान झालं तर त्याचीसुद्धा भरपाई या पॉलिसी अंतर्गत, इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट पॉलिसी अंतर्गत आपल्याला मिळते. ओके, कळलं ना? फायर अँड अलाइड पेरिल्स, त्याच्यानंतर घरफोडी, चोरी आणि वातावरणातील आर्द्रता ह्याच्यामुळे झालेलं नुकसान. मग आता नुकसान भरपाई देते म्हणजे कंपनी नक्की काय देते, तर मगाशी मी तुम्हाला सांगितले ना,
रिप्लेसमेंट और रिपेअर म्हणजे अशा उपकरणाचे रिपेअर करण्याचा खर्च किंवा रिप्लेसमेंट करण्याचा खर्च देते. शिवाय जर काही डेटा आपण वस्तू चोरीला गेली की आपोआप त्याच्या आतला डेटा पण जातो की नाही आपल्याकडचा. मग तो डेटा रिट्राईव्ह करण्याकरता जो पण खर्च असतो ती आपल्याला कंपनी देते. ठीक आहे, या पॉलिसीच्या अंतर्गत. शिवाय तो डेटा रिट्राईव्ह करण्याकरता, परत मिळण्याकरता अतिरिक्त काळ आपल्या एम्प्लॉईना काम करावं लागतं, हो की नाही? तर अशा अतिरिक्त काळाचे ओव्हरटाईमचे पैसेसुद्धा या पॉलिसी अंतर्गत मिळतात. ठीक आहे. नंतर ह्याच्या पुढची पॉलिसी आहे मशिनरी ब्रेकडाऊन पॉलिसी. तर मशिनरी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मशिनरी हाऊसिंग सोसायटीमध्ये आपण वापरत असतो. जसं वॉटर प्युरिफिकेशन प्लांट असतो, फायर फायटिंग प्लांट असतो, वॉटर पंप असतात. अशा बऱ्याचशा मशिनरीज आपण वापरत असतो आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये. तर त्याच्यामध्ये जर काही आकस्मिक नुकसान झालं आणि अचानक, ठीक आहे, म्हणजे मराठीत आपण म्हणू शकतो अचानक आणि अनपेक्षित नुकसान झालं. इंग्लिशमध्ये काय, सडन अँड अनफोर्सिन. जर आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये वापरात असणाऱ्या मशिनरीचं सडन अँड अनफोर्सिन म्हणजेच अचानक आणि अनपेक्षित नुकसान झालं, म्हणजे असं खूप दिवस वापरली आणि बिघडली मशीन, थोडी बिघडत गेली असं नाही. मशीन चांगल्या सुस्थितीत आहे, चालली आहे आणि अचानक जर नुकसान झालं, ठीक आहे, सडन अँड अनफोर्सिन, अचानक आणि अनपेक्षित असं जर नुकसान झालं तर ते नुकसान हे मशिनरी ब्रेकडाऊन पॉलिसीच्या अंडर कव्हर होतं. तर ब्रेकडाऊनचे 3 प्रकार असतात. बिघाडला इंग्लिशमध्ये ब्रेकडाऊन म्हणतो आपण. त्या बिघाडाचे 3 प्रकार असतात. कुठले? तर ॲक्सिडेंटल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. किती प्रकार असतात? ॲक्सिडेंटल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल. मग आता आपण याचं उदाहरण बघूया. ॲक्सिडेंटल म्हणजे बघा, त्या यंत्रावर एखादी वस्तू पडली, एकदम अचानक पडली आणि त्या यंत्राचं नुकसान झालं, किंवा ते यंत्र एखाद्या वस्तूवरती पडलं आणि त्या यंत्राचं नुकसान झालं, किंवा इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल बिघाडाची काही उदाहरण मी देते, जसं शॉर्ट सर्किट, ठीक आहे, एक्सेस व्होल्टेज, वंगणाचा अभाव, हाय स्पीड म्हणजे अतिवेग, ठीक आहे, किंवा एखादं व्यक्ती ती यंत्र वापरत आहे पण त्या व्यक्तीकडे पुरेसं कौशल्य नाही आहे ते यंत्र वापरण्यासाठी लागणारं, हो की नाही? तर अशा गोष्टींमुळे त्या यंत्रामध्ये जर काही अचानक आणि अनपेक्षित बिघाड झाला तर मशिनरी ब्रेकडाऊन पॉलिसीच्या अंतर्गत आपल्याला संरक्षण मिळतं. तर कळलं ना तुम्हाला की बिघाड कसा असायला हवा, अचानक आणि अनपेक्षित, कुठल्या 3 काळांमुळे? ॲक्सिडेंटल, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रिकल. ठीक आहे, म्हणजे अशा अंतर्गत किंवा बाह्य, हो ना, अंतर्गत किंवा बाह्य कारणांमुळे असं काही नुकसान झालं, त्या मशीनचा बिघाड झाला. मग आता मशीनचा बिघाड कुठल्या परिस्थितीत होत असतो? ती मशीन होत असताना, मशीन चालू असताना, हो की नाही, मशीन चालू आहे बाबा, चांगली चालली आहे मशीन, अचानक काहीतरी होतं आणि ती मशीन बंद पडते. तर मशीन चालू असताना म्हणजे मशीन ऑपरेशनमध्ये असताना, मशीन ऑपरेशनमध्ये नसताना, मशीन दुरुस्त होताना असा बिघाड झाला, मशीन दुरुस्त करण्याकरता ती मशीन उघडतात, त्याचे पार्ट सगळे ओपन करतात, त्यावेळी असा बिघाड झाला, किंवा मशीन दुरुस्त केल्यानंतर परत आपण ते पुनर्बांधणी करतो, रिइरेक्ट करतो, तेव्हा सुद्धा अशा प्रकारचे बिघाड होऊ शकतो. कधी? नंतरची पॉलिसी आहे प्रॉपर्टी इन्शुरन्समध्ये प्लेट ग्लास इन्शुरन्स पॉलिसी. तर तुम्हाला माहिती आहे आता मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये लॉबीचं एकदम सुशोभीकरण केलेलं असतं, मोठमोठ्या प्लेट ग्लास बसवलेल्या असतात. तर अशा प्रकारच्या कुठल्याही इथे फिक्स प्लेट ग्लास, फिक्स शब्द महत्त्वाचा आहे. तर अशा प्रकारे फिक्स केलेल्या कुठल्याही प्लेट ग्लासला जर काही अपघाताने ती तुटली, ठीक आहे, अशा प्रकारे ती फिक्स ग्लास अपघाताने जर तुटली तर त्याच्यासाठी संरक्षण प्लेट ग्लास इन्शुरन्स पॉलिसी देते. आता ते तुटल्यामध्ये नक्की काय प्रकारचं लॉस अपेक्षित आहे कंपनींना ते त्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं असतं. पण आता इथे आपण एक तोंड ओळख करून घेण्यासाठी असं बोलू शकतो की फिक्स प्लेट ग्लासची अपघातामुळे जर ती तुटली तर त्याच्यामुळे होणारं नुकसान भरपाई ही आपल्याला प्लेट ग्लास इन्शुरन्स पॉलिसी देते. याच्या व्यतिरिक्तची दुसरी पॉलिसी आहे ती निऑन इन्शुरन्स पॉलिसी. निऑन इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे तुम्हाला माहिती आहे की हल्ली ना
सौंदर्याला फार महत्त्व आले. सगळ्या गोष्टी जेव्हा नवीन बिल्डिंग्स बनतात असं सुंदर असतील कशा याच्यात काळजी घेतली जाते. तर सोसायटीचं नावसुद्धा साधा बोर्ड नसतो, तो निऑन साइन बोर्ड असतो. त्याच्यामध्ये खूप बघा तुम्हाला छान दिव्यानी वगैरे रोषणाई अशी केलेली असते आणि निऑन साइन बोर्डमध्ये सोसायटीचं नाव असतं. तर मग ते कसं असतं, निऑन साइन एकदम भव्य असतं, एकदम डेकोरेटिव्ह असतं आणि खर्चिक पण असतं. मग अशा निऑन साइनचं जर नुकसान झालं, तर ती नुकसान भरपाई ही निऑन साइन इन्शुरन्स पॉलिसी देते. आता मग नुकसान कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे होऊ शकतं? तर नुकसान फायर अँड अलाइड पेरिल्समुळे होतं. फायर अँड अलाइड पेरिल्स मी तुम्हाला सांगितले ना, आग, भूकंप, वादळ, चक्रीवादळ, पूर इत्यादी, इत्यादी. ठीक आहे? तर निऑन साइनचं फायर अँड अलाइड पेरिल्समुळे नुकसान झालं किंवा चोरी झाली, ठीक आहे नाही? किंवा अपघाताने जर त्याचं काही नुकसान झालं, तर अशा नुकसानाची भरपाई ही पॉलिसी देते. ओके, म्हणजे त्या निऑन साईनला जर काही नुकसान झालं त्याची तर भरपाई देतेच. प्लस बघा ते निऑन साईन समजा पडलं वगैरे काय, तर त्याचा जो मलबा होतो ना, डेब्रिस म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, तर तो मलबा उचलून नेणं हा सुद्धा एक खर्चिक भाग असतो. ठीक आहे? तर त्याचासुद्धा खर्च ही पॉलिसी देते. त्याच्या व्यतिरिक्त समजा हे निऑन साईन जर चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावरती त्याचं स्ट्रक्चर पडलं किंवा एखाद्याच्या गाडी चालली, गाडीवरती पडलं, ठीक आहे? किंवा एखादं खाली दुसरं काही शॉप असेल किंवा असं दुसऱ्याच्या प्रॉपर्टीवरती, म्हणजे हे निऑन साईन पडल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं किंवा त्या व्यक्तीच्या प्रॉपर्टीचं जर नुकसान झालं आणि ती व्यक्ती जर कोर्टात गेली आणि केस टाकली हाऊसिंग सोसायटीच्या विरुद्ध आणि मग कोर्टाने सांगितलं की नाही, ही नुकसान भरपाई तुम्हाला द्यावी लागेल, तर ही थर्ड पार्टी लायबिलिटी आपण ज्याला म्हणतो. ठीक आहे? तर थर्ड पार्टी लायबिलिटीच्या अगेन्स्ट पण ही पॉलिसी संरक्षण देते. म्हणजे प्रत्यक्ष त्या निऑन साईनला होणारं नुकसान प्लस मलबा उचलण्याचा खर्च प्लस थर्ड पार्टी लायबिलिटी हे सगळं या पॉलिसीमध्ये कव्हर आहे. ठीक आहे? आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, या सोसायटीच्या प्रॉपर्टीचं संरक्षण करतात. बरोबर आहे ना? पण सोसायटीचं काळजी घेणारे हे जे कार्यवाहक असतात, विशेषतः सेक्रेटरी, देन खजिनदार, ह्यांनी जर त्यांच्या कामात दिरंगाई केली किंवा ह्यांच्या कामात काही चूक झाली ना, तर मगाशी मी म्हटलं ना, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊ शकते. कारण कामाचं स्वरूपच खूप मोठं आहे हो. कामाचं स्वरूप काय असतं ह्यांच्या? तर साधे बघा ते दैनंदिन जे खर्च असतात, त्याचं ते अप्रूव्हल देतात. त्याच्यानंतर कल्चरल प्रोग्राम असतात ते अरेंज करतात. त्याच्यानंतर सोसायटीची डागडुजी करतात. सोसायटीची लिफ्ट नीट ऑपरेटिंग कंडिशनमध्ये आहे की नाही ह्याची ते काळजी घेतात. पण ह्याच्यामध्ये जर काही त्यांची चूक झाली आणि त्याच्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचं आर्थिक नुकसान झालं किंवा शारीरिक नुकसान झालं ना, तर त्यांना फार मोठ्या कायदेशीर प्रक्रियेला तोंड द्यावं लागतं. मग तेव्हा त्यांच्यासाठी कुठल्या पॉलिसी त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे, याचा आपण मागोवा घेणार आहोत व्हिडिओच्या दुसऱ्या पार्टमध्ये. त्याचं नाव असेल लायबिलिटी इन्शुरन्स. कुठले लायबिलिटी इन्शुरन्स सोसायटीला बंधनकारक आहेत. तर हा व्हिडिओ तुम्ही जरूर पहा. कारण एक वेळ ना सांपत्तिक नुकसान झालं तर ते भरून काढता येतं. पण शारीरिक नुकसान झालं ना तर ते भरून काढता येत नाही. आणि म्हणूनच दुसरा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. तोही लवकरच आपल्यापुढे सादर करत आहोत. थँक्यू व्हेरी मच.